मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाख रुपये द्यावेत असे आदेश न्यायालयाने आज दिले आहेत। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। मी अगोदरच सांगितलं होतं, करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत असं मला वाटतं एका बाईटमध्ये म्हटलं होतं आणि आता त्या पलीकडे आम्हाला काही बोलायचं नाही। त्यांची पहिली असो दुसरी असो यावर आता आम्हाला काही चर्चा करायची नाही। आमचा फोकस हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी आणि देशमुख यांना न्याय मिळावा यावर आहे। ती आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे। आणि महादेव मुंडे ते बिचारा 38 वर्षांचं लेकरू, त्याचे लेकरबाळ रडत आहेत। महादेव मुंडे याचे मारेकरी देखील सापडले पाहिजेत, ही आमची प्रायोरिटी आहे। धनंजय मुंडेंची पहिली बायको दुसरी बायको आणखीन काय काय ते आम्हाला बोलू नका आणि विचारू नका असंही धस यांनी म्हटलं आहे। मी अगोदरच म्हणलं होतं की करुणाताई या धनंजय मुंडे साहेबाच्या पहिल्या पत्नी आहेत बरं का। म्हणून मला राजश्रीताईंचा काही अवमान वगैरे करायचा नाही, पण हे व्यक्तिगत त्यांचं हे आहे। आम्हाला संतोष देशमुखवरून फोकस दुसरीकडे जाऊन द्यायचा नाही। ते कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई व्हावी, त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीट।